हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. सो नवीन दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि छान असा पाऊस पडतोय. जेव्हा जेव्हा पाऊस पडतो तेव्हा आपण म्हणतो ना की मान्सून सीझन खूप छान असं रिलीफ घेऊन येतं. बट त्याचबरोबर खूप सारे छोटे छोटे प्रॉब्लेम्स सुद्धा घरात घेऊन येतं. सो अशा प्रॉब्लेम्सला सॉल्व्ह करण्यासाठी माझ्याकडे आहे एक प्रोडक्ट. तो आहे WD-40 मल्टीपर्पज स्मार्ट स्ट्रॉ स्प्रे. सो हे एक्झॅक्टली कसं काम करतं चला मी तुम्हाला दाखवते. सो बघा ना, पावसामुळे मॉइश्चर येतं आणि हिंजेस रस्ट होतात आणि त्यामुळे दरवाजा प्रॉपरली उघड बंद नाही करता येत. त्यावेळेस आपण हा WD-40 स्प्रे करायचं, 5 मिनिटसाठी थांबायचं. त्यानंतर त्याला स्क्रबरनी स्क्रब करून घ्या आणि प्रॉपरली वाईप करून घ्या त्या जागेला. अँड देन सी द मॅजिक, दरवाजा उघड बंद इझिली होतं आणि प्लस आवाज येणं सुद्धा बंद होऊन जातं. सो बर्नर्सचं सुद्धा तुम्हाला माहिती असेल, मॉइश्चरमुळे कधी कधी ना गंज पकडून जातो आणि त्यामुळे येल्लो फ्लेम यायला सुरुवात होते. सो ॲट दॅट टाईम आपला जो बर्नर आहे तो तुम्ही बाहेर काढून ठेवा. त्यानंतर हा जो WD-40 आहे तो प्रॉपरली त्याच्यावरती स्प्रे करा. वेट इट फॉर सम टाईम. त्यानंतर त्याला स्क्रब करा. कशानेही तुम्ही स्क्रब करू शकतात. मी विथ द हेल्प ऑफ दिस ब्रश हे ते स्क्रब करते, प्रॉपरली त्याला क्लीन करते. त्यानंतर त्याला आपल्याला प्रॉपरली वाईप करून घ्यायचं आहे आणि मग नंतर तुम्ही ह्याला यूज करून बघा. यू कॅन सी जे काही फ्लेम आहे ते एकदम प्रॉपरली ब्ल्यूवाला येते. देन कम्स दिस विंडो. आपल्या सगळ्यांनाच माहिती असेल, ज्यांच्याकडे स्लायडिंग विंडोज असतात ते पावसात एवढं त्रास देतात ना की ते लिटरली एवढे जाम होऊन जातात की कितीही त्याला पुश करा तरी ते उघडत नाही. सो अशा टाईमला WD-40 ते त्यांच्या पूर्ण ट्रॅकवरती तुम्ही स्प्रे करून घ्या. जे काही एक्सेस असेल ते प्रॉपरली पुसून घ्या. अँड देन सी, तुमची जी विंडो आहे ती खूप इझी आणि स्मूथली स्लाईड होणार आहे. दरवर्षी पावसाळ्यात आमचा जो मेन डोअरचा लॉक आहे ना तो खूप आम्हाला त्रास होतो. म्हणजे डोअर ओपनच होत नाही. तुम्ही कितीही प्रयत्न करा, बाहेरनं सुद्धा तो ओपन नाही होत. सो इथे सुद्धा मी WD-40 स्प्रे केलेला आहे. थोड्या वेळ थांबली, त्याला प्रॉपरली वाईप करून घेतलं अँड देन सी, ते खूप इझिली आता ओपन व्हायला लागलं. म्हणजे पहिले चावी लावून सुद्धा ते एवढं त्रास द्यायचं ना आम्हाला की ते बिलकुल सुद्धा ओपन होत नव्हतं. मग कधी कधी पावसाळ्यात मॉइश्चरमुळे इवन आपली जी चावी आहे ती इझिली अशी फिरत नाही. सो अशा टाईमला सुद्धा तुम्ही WD-40 स्प्रे करा, थोड्या वेळ थांबा आणि त्याला वाईप करा अँड देन सी ते किती स्मूथली आणि इझिली तुमची जी चावी आहे ती लॉकमध्ये फिरते. त्यानंतर हे बॅग्सचे झिप, माझ्याबरोबर तो खूपदा हे झालेलं आहे. बॅग्स बोला किंवा हँडबॅग्स बोला, एका पॉईंट नंतर ते जे झिप आहेत ना ते एवढे त्रास द्यायला लागतात की अशी खूप स्मूथली ओपन नाही होत. सो अशा टाईमला आपण WD-40 यूज करू शकतो आणि त्याला प्रॉपरली स्प्रे करून घ्या. थोड्या वेळ थांबा आणि त्याला वाईप करून घ्या अँड देन सी की ते किती स्मूथली तुम्ही ओपन करू शकतात. म्हणजे असं वाटणार सुद्धा नाही की ह्या झिपमध्ये काही इश्यू होतं. आता नुकतंच पावसामुळे माझे इवन ही जी ट्रॉली आहे ती खूप त्रास द्यायला लागले, म्हणजे उघडतच नाही. सो मी विचार केला की ह्याला सुद्धा मी WD-40 इकडे स्प्रे करते, थोड्या वेळ जरा थांबते, देन स्क्रब इट आणि मग नंतर वाईप करा अँड देन सी की ते किती स्मूथली आतमध्ये जातं आहे. म्हणजे पहिले जे मला डिफिकल्टी होत होती की मी लिटरली त्याला खेचत होती, पण आता तो तसा प्रॉब्लेम होत नाही आहे. ते इझिली बाहेर येतं आहे. तर हा सीझन रस्ट आणि जॅम पार्ट्सची काळजी नका करू. फक्त WD-40 हँडी ठेवा आणि लाईफ तुमची जी आहे ती इझी बनवा. प्रोडक्ट लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे, डू चेकआउट.